नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. गंगापूर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस. गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्यानं गोदावरीला पूर. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पोहोचले पाणी. गोदावरी नदीला पुरामुळं सतर्कतेचा प्रशासनाचा इशारा. नाशिक शहर आणि परिसरात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालीय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असून गोदावरी नदीला या हंगामातील पूर आलाय. पुराचे मापदंड मानल्या जाणाऱ्या रामकुंड परिसरातील प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी पोचले. यामुळे नदीकाठावरील अनेक लहान मोठी मंदिरे पाण्याखाली गेलीयेत. प्रशासनाकडून दिला जातोय सतर्कतेचा इशारा. नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यात तसेच गंगापूर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार असल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असून 16,575 क्युसेक्स पाणी गोदावरी नदीत सोडले. त्यामुळेच अहिल्यादेवी होळकर पुलाखालून 1845.80 फूट पाण्याची पातळी आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यानं महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर आलीये. नदीकाठचे व्यापारी, नागरिक आणि पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलण्याचे व नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. किनारी भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सद्गुरू रक्षा न्यूजसाठी अभिजित कोल्हे, नाशिक. की सतत परत असणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या सर्व लोकांनी सावध व सतर्क राहावे व सुरक्षित ठिकाणी राहावे ही नम्र विनंती. नाशिक महानगरपालिका अग्निशमन दल. जो सध्या कंटिन्यू चालू आहे. गंगापूर धरणातून रात्रभर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व नागरिकांना, नाशिककर नागरिकांना नदीकाठी फिरू नका, विनाकारण घराबाहेर पडू नका. प्रशासन, महानगरपालिका, पोलीस प्रशासन सर्व आपल्या सेवेसाठी नदीवर ते व्यस्त घालत आहे. तरी आपल्याला सर्वांना आव्हान आहे, विनाकारण घराबाहेर पडून आपला जीव धोक्यात घालू नका, नदीकाठी तरी किमान फिरू नका. हाँ